आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती धर्मवीर संभाजीराजे महाराज यांची 368वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शंभूराजे प्रतिष्ठान पट्टण कोडोली यांच्या वतीने या जयंतीचं आयोजन दरवर्षी करण्यात येतं. या जयंतीच्या निमित्तानं छत्रपती संभाजीराजे यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या पन्हाळगडावरून शिवज्योत आणण्यात आणली होती. या ज्योतीचं स्वागत भरत मोरे, ओंकार शिंदे, राजेंद्र आडके यांच्या हस्ते करण्यात आलं. तर गावचे सरपंच अमोल बांधार, जवाहर साखर कारखान्याचे संचालक प्रकाश काका पाटील, कौस्तुभ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शंभूराजे जन्मकाळ सोहळा संपन्न झाला. यावेळी पोलीस पाटील मोहन वर्धन, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. सायंकाळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य अशी मिरवणूक करण्यात आली होती. यामध्ये शंभूराजे प्रतिष्ठानकडून दरवर्षी डीजे डॉल्बी यांना फाटा देऊन पारंपरिक ढोल ताशे पथक लावण्यात आले होते. या मिरवणुकीचं उद्घाटन माजी सरपंच महेश कुमार नाजरे, माजी उपसरपंच कृष्णाजी मसूरकर, धुळगंडा डावरे, नवमहाराष्ट्र सूतगिरणीचे संचालक कृष्णात उर्फ गोगा बांधार, भाजप शहराध्यक्ष राणूजी पुजारी, भाजप युवा नेते वीरकुमार शेंडुरे, अशोक हुपरे, सुकुमार गायकवाड, संतोष शेळके, जालेंद्र जाधव, डॉक्टर अमरसिंग राजपूत, गोरख माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं. या मिरवणुकीत छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपटातील संभाजी महाराजांना अटक केलेला सजीव देखावा खास आकर्षण होतं. गावातील प्रमुख मार्गावरून ही मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी छत्रपती शंभूराजे प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांसह शिवभक्त व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. SB मराठी न्यूजसाठी पट्टण कोडेलीहून सौरभ बिरांजे. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.